रायगड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। महाड येथील सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे, तर सुकट गल्लीत 2 फुटापर्यंत पाणी आले। महाड सुकट गल्ली येथील आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे रायगड मधल्या नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे। महाड शहरातील सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली आणि त्यामुळे महाड शहरातील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महाड मध्ये आहोत आपण, दृश्यांमधून पाहू शकताय ही जी दृश्य आहेत ही महाड बाजारपेठेतली आहेत, सुकट गल्लीतली। सध्या या बाजारपेठेमध्ये जवळपास 2 ते 2.5 फुटांपर्यंतचं पाणी आहे आणि याच पाण्यातून काही नागरिक त्याचबरोबर दुचाकीस्वार वाट काढून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सावित्री नदी पात्राने धोक्याची पातळी गाठली आणि त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आता पावसाने उसंत घेतली असली तरी महाबळेश्वर आणि त्याचबरोबर पोलादपूर या घाट माथ्यावरती जो पाऊस होतोय त्यामुळे सावित्रीच्या नदी पात्रातील पाण्यामध्ये वाढ होते। नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर अतिवृष्टी जर झाली तर या नागरिकांचं कशा पद्धतीने स्थलांतर करायचं याची देखील उपाययोजना नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। एकूणच पावसाने आता उसंत घेतली असली तरी घाट माथ्यावरती जर पावसाचा जोर कायम राहिला आणि त्याच वेळी भरतीची जर वेळ असेल तर महाड शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पुराचे पाणी जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।